तो आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्या अनुराधाताई सुद्धा आहेत, त्या सुद्धा आमदार आहेत, ते सुद्धा हा विषय थोडा पुढं करतील आणि मीही मुख्यमंत्र्यांना सांगून समाज कल्याण खात्याचे जे आपले मंत्री संजय शिरसाट आहेत ते बौद्ध आहे त्यांना सांगून आपण एकदा त्यांना भेटा आणि आपण 5 कोटी रुपये जे आहे ते जर मिळाले तर हा परिसर अजूनही चांगला सुंदर होणार आहे, भव्य होणार आहे आणि त्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत थोडं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नंतर बनते सर. आज लोकउत्तारा बुद्ध विहारामध्ये नियोजित बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं समाज कल्याण मंत्री, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालं. काय सांगाल त्याबद्दल? मी प्रथमतः भारत सरकारचे सामाजिक न्याय विभागाचे समाज कल्याण मंत्री आयुष्यमान रामदासजी आठवले साहेब यांनी या ठिकाणी आज ऐतिहासिक लोकउत्तारा बौद्ध विहार या ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं आज या ठिकाणी उद्घाटन करून भूमिपूजन करून या ठिकाणी अजिंठा मेन रोडवर असलेल्या जी लोकोत्तरा बौद्ध विहार आहे या सौंदर्यामध्ये महामानवाचा पुतळा उभा करून म्हणजे लवकरच पुतळा उभा राहणार आहे. या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आदरणीय बंतीजी आणि आठवले साहेबांचं समस्त गावकऱ्यातर्फे स्वागत करतो. बुद्ध विहारामध्ये अनेक कामं बाकी आहेत, तर काय अपेक्षा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाकडून? या ठिकाणी आयुष्यमान रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, आम्ही समस्त गावकरी व लोकोत्तरा बौद्ध विहाराचे सर्व ट्रस्टी आणि बौद्ध भिक्खूच्या वतीनं आम्ही त्यांना एक विनंती करतो की ह्या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या अजिंठा लेणीच्या रोडवर असणारं हे लोकोत्तर विहार आणि ट्रेनिंग सेंटर येथे अनेक भाविक तुम्ही पाहत आज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे आणि या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी आपल्या श्रद्धास्थान घेऊन येतात. त्यांना पिण्याचे पाणी, टॉयलेट आणि विविध जे सुखसुविधा आहे त्या उपलब्ध व्हावी अशी आम्ही साहेबांना विनंती करतो. या निमित्ताने बौद्ध उपासक उपासिकांना काय आवाहन करणार? मी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना, महाराष्ट्रातील तमाम बौद्ध उपासिकांना विनंती करतो की आपण असणाऱ्या ह्या प्रसिद्ध लोकोत्तरा विहाराला आपण सढळ हाताने आपल्या, जसं बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या हिश्श्यातला जो काय खारीचा वाटा आहे ह्या महामानवांच्या बौद्ध भिक्खू सेंटरला आपण आपल्या यथाशक्तीने या ठिकाणी दान करावं अशी मी विनंती करतो. चालेल. आपलं नाव सर? मी दत्तू साळवे, सरपंच चौका. हां, रेडी. यस. आज 14 जानेवारी नामविस्तार दिनाच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या शुभ दिनी राष्ट्र कीर्तीचे जे आपले केंद्रीय समाज कल्याण मंत्री आयुष्यमान रामदासजी आठवले या ठिकाणी येऊन त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे. ते ही एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. हे लोकोत्तरा विहार जे आहे या लोकोत्तरा विहारामध्ये भगवान बुद्धाची भव्य अशी बुद्धमूर्ती स्थापित झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळासुद्धा या ठिकाणी निर्माण व्हावा या उद्देशाने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या अनुषंगाने जे काही लोकोत्तरा महाविहाराच्या वतीने जे काही जनतेच्या हितासाठी उपासक उपासिकांसाठी जे निवृत्त उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाममधून 2016 साली निवृत्त झालेलो आहे. तर निवृत्तीनंतर परत खाजगी नोकरी पण 5 वर्षे केलेली आहे आणि जीवनातला काही आपल्या
जीवनाचा काही अंश समाजसेवेसाठी आणि धम्मकार्यासाठी द्यावा, यासाठी मी पूर्वीपासून या विहाराशी भंतीज बोधिपालो हे आमचे धम्मगुरू त्यांच्याशी आम्ही जोडलेलो आहो, पण रिटायरमेंट नंतर जास्तीत जास्त वेळ द्यावा असा संकल्प केला आणि मी, माझे मित्र राजेंद्र नन्नावरे, आरो इंगळे आणि सुधाकर झिने असे 4 लोक मिळून आम्ही या ठिकाणी आमची सेवा या विहारासाठी अर्पण करतो. तर मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे सिव्हिलची सगळे कामं कशी करावी, काय करावी याचा अनुभव असल्याने शासनाचा निधी कसा घेता येईल त्यासाठी सतत आम्ही इथं प्रयत्नशील असतो. तर या ठिकाणी सध्या भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे कल्चरल हॉल होत आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशिक्षणार्थींसाठी इथं निवासी खोल्या होत आहेत. सर्वात मोठी इथं अडचण असलेली स्त्रियांसाठी पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही आहे, ते आम्ही लवकरच बांधणार आहोत. तर काही कामं सोडली हॉलसारखी, तर बाकीचे कामं हे भंतेजींचे उपासक त्यांना त्यांच्या यथाशक्ती दान देतात. त्याच्यामधून जसं जसं दान मिळेल त्याप्रमाणे काम करण्यात येतं या ठिकाणी. म्हणून हे सर्व कामे आम्ही इथं करत आहोत. त्याचप्रमाणे इथं पाण्याची सोय नाही, पाण्याचं काम पहिल्यांदा करायचं आहे आणि पाण्याचं काम पाण्याची